जय भैरवनाथ महाराज की जय. तर आता आपलं चरित्र काय चालू आहे, संत चरित्र. आता संत कोणाला म्हणायचे? सरळ बोलती सरळ चालती, सरळ सरळ असती जगी जा, संततया वदती. ज्याच्यापाशी 6 विकार नाहीत, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, आणि मी जगल आणि दुसऱ्याला जगून देईल, ही जी भावना ज्याच्यामध्ये आहे त्याला संत म्हटलं गेलेलं आहे. आणि मग संतांनी काय केलं? स्वतः तकलीफ सहन केली आणि दुसऱ्याला मार्गदर्शन केलं. आणि बघा, सोनं जे असतं ना, त्याची कसोटी ते तापवलं जातं. तसं संताची आहे ना, आजपर्यंत कसोटी झालेली आहे. असा एकही संत नाही का त्याला आयुष्य आरामामध्ये आणि सुखामध्ये त्याचं जीवन गेलेलं आहे. आणि आपल्याला काय आहे? कष्ट नको, रखड नको, फुकट झालं पाहिजे. आणि ह्या जगामध्ये फुकट काहीच केलं मिळत नाही. गीतेत भगवंतांनी सांगितलं, कर्म नका धारेषु महाफलेषु कदाचित. पहिलं कर्म कर, आणि ते कसं कर? निष्काम कर, फळाची अपेक्षा ठेवू नको. पण आपलं कर्म कसं असतं? स्वार्थी कर्म असतं. आपण कोणतंही कर्म करताना त्याचं स्वार्थ डोक्यात असतो. आणि संतांनी काय केलं? स्वार्थ ठेवला नाही. म्हणून भगवंतांनी त्याच्यापाशी काय केलं? त्यांचे कामं केले. आणि मग भगवंत कुठं सांगितलेलं आहे? आपल्या हृदयात, आईबापात, चंद्र सूर्य हवा पाणी अग्नी याच्यात भगवंत पाहिलेलं आहे. आणि आपण काय करतो? आपल्याला काहीतरी हे लोकांनी दाखवून दिलं आहे, आणि मग कुठंतरी दगडात कुठंतरी असा देव मानतो, आणि तिथंच आपण नाचून बसलो आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी केलं, शेंदूर माखुनिया धोंडा पाया परती पोरी रांडा. बघा, दगडाला शेंदूर लावून द्यायचा आहे, आणि मग तिथंच नाचून बसलेत. म्हणजे खरा जो देव आहे तो खरा देव विसरून गेले. आणि मग संतांनी काय केलं? या अज्ञान लोकांना दाखवण्याकरता खरा देव दाखवून दिला. आणि मग आज आपण त्यांचं चरित्र, त्यांचं वर्णन आपण करू राहिलो. आणि मग आज विज्ञान युगामध्ये लोक हे जे इकडं तिकडं काहीतरी देव मानतात, त्यांची ते कुचेष्टा करतात. आणि जे खऱ्या देवाला मानायचे त्यालाही मानती नाही. आणि मग या अंधभक्तीमुळं काय गेलं? हे सगळं लोक दुरावली. तर खरंच याच्यामध्ये मी सुद्धा अभ्यास केलेला आहे का याच्यामध्ये काही ज्या गोष्टी आहे ना, या त्यांचं पोट भरण्याकरता, तिखट मीठ लावण्याकरता, आणि त्यांनी काय केलं? हे 33 कोटी देव तयार केले आणि लोकांना नादून दिलं, असं करा. आणि मग ते जे खरं सांगायला गेले, तुकाराम महाराज हे संत सांगून गेले. आणि मग या बुद्धिवादी जीवाने लोकांनी काय केलं? त्यांना खूप त्रास दिला. का? हे जर लोक शहाणे झाले तर मग आपलं पोट भरणार नाही. मग पोट भरण्याकरता जेवढे संत होऊन गेले त्यांना कोणा त्रास दिला? या बुद्धिजीवी लोकांनी. आजही लोक आहे ना त्यांचंच ऐकतात. जे काही त्यांनी लिखाण करून ठेवलेलं आहे ना, आणि त्या लिखाणाप्रमाणे त्या पद्धतीनं लोक असं केलं, पाप होईल, पुण्य होईल, पाप लागेल. आणि पापाची पुण्याची व्याख्या जर कधी म्हटली ना, पाप म्हणजे काय? ज्या वागणुकीनं मला त्रास होतो, दुसऱ्यालाही होतो, त्याचं नाव पाप. ज्या वागणुकीनं मलाही आनंद होतो, दुसऱ्याला होतो, त्याचं नाव पुण्य. आणि खरी पाप पुण्याची व्याख्या बाजूला राहिली. आणि मग लोकांना काहीतरी लोकांच्या डोक्यामध्ये भूत घालून दिलं, असं केलं ना पाप होईल, तसं केलं ना पाप होईल. आणि मग लोक त्यांनी सांगितलं त्या मार्गाने लोक करतात. आणि मग खरे देवाची व्याख्या आहे, ते खरं जे देव आहे तो विसरून गेले. आणि मग लोक आज अज्ञानामध्ये आहेत. तर म्हणून संतांनी काय केलं? या अज्ञान जीवाला ओळख करून दिली. मोठमोठ्याने आंबेडकरांनी आपल्याला ओळख करून दिली. आणि आपण
त्या मार्गाने जर गेलो तर आपला खरा विकास होईल ना, आपल्या जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळत. दुर्लभ मानव जन्म मिळाला म्हणून मी कोण आहे, माणूस आहे. आणि मी कसं झालं बस एवढं जरी अभ्यास केला ना, मी माणूस आहे आणि मी माणसासारखा वागन. माणसासारखा वागल ना, मग मी काय केलं, मी जगल आणि दुसऱ्याला जगून देईल. ही भावना त्याच्या डोक्यात होईल ना, त्याला खऱ्या अर्थानं खरा देव कळला. आणि मग मी जगल आणि दुसऱ्याला जगून देईल ही भावना डोक्यात धरा आणि जगा आणि जगू द्या. ही आपली भारतीय संस्कृती आपल्याला जोपायची. ही विचार आपण प्रत्येकाने घ्यायचे. आपला विकास करायचा आहे आणि दुसऱ्याचा विकास करायचा आहे. जय वैद्यनाथ महाराज की जय.